चला, मागच्या क्लासमध्ये आपण सेक्शन 32 बघितला होता, सेक्शन 31 बघितला होता. तर आपण सेक्शन 32 ला एकदा रिवाइज करून घेऊयात. सेक्शन 32 कशाबद्दल होता? ऍक्ट बाय थ्रेट. ऍक्ट बाय थ्रेट. थ्रेट म्हणजे धमकी, आणि थ्रेट सोबत मी तुम्हाला सांगितलं होतं याला तुम्ही कंपल्शन पण म्हणू शकता, म्हणजे सक्ती, जोर जबरदस्ती स्लॅश ड्युरेस. तर याला अशा प्रकारचे तीन नाव आहे. तर मग सेक्शन 32 मध्ये सगळ्यात पहिलं तर आपण एक लाईन पाहिली, आणि जे फर्स्ट लाईन आहे ते एक्सेप्शन पासून चालू होतं. एक्सेप्ट असं म्हटलं आहे, तर म्हणजे एक्सेप्शन आहे. ते एक्सेप्शन दोन प्रकारचे आपल्याला बघायला भेटले होते. पहिला जो एक्सेप्शन होता तो होता मर्डरचा. मर्डर 101, 103 तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग होता सेक्शन 147. आता 147 ला त्यांनी काय म्हटलं आहे की ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट. ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट. ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट पनिशेबल विथ डेथ. तर हे इम्पॉर्टंट आहे, पनिशेबल विथ डेथ. आता असा ऑफेन्स स्टेटच्या अगेन्स्ट जो की पनिशेबल अगेन्स्ट डेथ आहे तो एकच आहे, तो म्हणजे सेक्शन 147, वेजिंग वॉर. तर हा आहे वेजिंग वॉर, पनिशेबल विथ डेथ. तर हा आहे वेजिंग वॉर, किंवा अटेम्प्ट पण आहे याच्यामध्ये, अबेटमेंट पण आहे. वेजिंग वॉर अगेन्स्ट गव्हर्नमेंट. अगेन्स्ट गव्हर्नमेंट. एक मिनिट. वेजिंग वॉर अगेन्स्ट गव्हर्नमेंट. तर हे झालं आपला एक्सेप्शन. एक्सेप्शन नंतर आपण बघितला मेन सेक्शन. मेन सेक्शन. मेन सेक्शन मध्ये तेच सांगितलं की जर तुमच्याकडनं जोर जबरदस्तीनं, धमकी देऊन, सक्तीने किंवा ड्युरेसमध्ये तुमच्याकडनं कोणता ऑफेन्स होत आहे किंवा करून घेत आहे कोणता व्यक्ती, फक्त मर्डर सोडून आणि हा सेक्शन 147 सोडून, तर तो ऑफेन्स मानला जाणार. तर मेन सेक्शन मध्ये, सॉरी, तर मेन सेक्शन मध्ये हेच आहे की जर तुमच्याकडनं कोणी जोर जबरदस्तीने धमकी देऊन किंवा इन्स्टंट डेथ, मेन आपल्याजवळ कीवर्ड आहे इन्स्टंट डेथची धमकी. इन्स्टंट डेथ ची धमकी देऊन करून घेताय का, तर ते नो ऑफेन्स मध्ये येणार. आपल्याला सेक्शन 32 चा प्रोटेक्शन भेटणार. हा झाला आपला मेन सेक्शन. मेन सेक्शन नंतर लगेच यांनी एक प्रोव्हिजो टाकला. आता इथे फर्स्ट लाईन मध्ये एक्सेप्शन तर होतच, मग यांनी प्रोव्हिजो ऍड केला. प्रोव्हिजो पण ऍड केला. प्रोव्हिजो मध्ये तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ते म्हणजे पहिला आहे ओन अकॉर्ड. जर तुम्ही स्वतःच्या मर्जीने, तुम्हाला थ्रेट नाही भेटत आहे, कंपल्शन नाही करत आहे कोणी, पण स्वतःच्या मर्जीने जर तुम्ही काम करत आहे, तर मग ते सेक्शन 32 च्या प्रोटेक्शन मध्ये नाही येतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा गँग स्वतःच्या इच्छेने, कोणाला धाक दाखवण्यासाठी त्याच्यात भाग घेताय, पार्टिसिपेट करताय, तर ते तुम्हाला सेक्शन 32चं प्रोटेक्शन तिथे भेटणार नाही. मग दुसरं यांनी म्हटलंय शॉर्ट ऑफ इन्स्टंट डेथ. म्हणजे इथे इन्स्टंट डेथ आवश्यक आहे. जर इन्स्टंट डेथच्या खाली काही पण येत आहे, डेथची पण धमकी येत आहे तुम्हाला, तर त्यावेळेस हे सेक्शन 32चं प्रोटेक्शन तुम्हाला भेटणार. आणि यासाठी आपण ते बँकेचं आणि बँक मॅनेजर आणि स्टाफ याचं उदाहरण बघितलं होतं. तिथे इन्स्टंट डेथ नव्हतं ऍक्च्युली. स्टाफवाल्यांना, जे बँकेचं स्टाफ होतं ना, त्यांना इन्स्टंट डेथची धमकी नव्हती, म्हणून त्यांना सेक्शन 32चं प्रोटेक्शन भेटलं नव्हतं. तर हे आले प्रोव्हिजो मध्ये दोन कन्सेप्ट. मग नंतर आपण एक्सप्लेनेशन 1 बघितलं. एक्सप्लेनेशन 1. आता एक्सप्लेनेशन 1 मध्ये पण ओन अकॉर्डचीच गोष्ट यांनी केलेली आहे. ओन अकॉर्ड. ओन अकॉर्ड. आणि दुसरी गोष्ट यांनी म्हटलं आहे की जर तुम्हाला धमकी भेटत आहे, थ्रीट ऑफ बिटिंग, फक्त बिटिंगची, तुम्हाला धमकी कशाची नाही भेटत आहे, इन्स्टंट डेथची भीती तर भेटत नाही आहे, फक्त मार खाण्याची, फक्त मारण्याची. तर अशा वेळेस जर तुम्ही कोणत्या गँगला पार्टिसिपेट करत आहे किंवा गँग ऑफ डकवाईत मध्ये भाग घेत आहे, तर तुम्हाला इथे प्रोटेक्शन भेटणार नाही. मग आपण एक्सप्लेनेशन 2 बघितला होता. एक्सप्लेनेशन 2 मध्ये काय होतं की तुम्हाला एक्झाम्पल दिले होतं. एक्झाम्पल म्हणजे इल्युस्ट्रेशन दिलं होतं, आणि ते कशाचं दिलं होतं, इन्स्टंट डेथचं. इन्स्टंट डेथचं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, आणि ते एक्झाम्पल तुम्हाला जर लक्षात असेल तर ते स्मिथचं होतं. स्मिथ.
त्याला काय करते, त्या स्मिथला, लॉक स्मिथला इन्स्टंट डेथची धमकी भेटते गँग ऑफ द कॉईज कडनं, की तू आमची मदत कर एक घर फोडण्यासाठी. एक डोअर असते, त्या डोअरचा लॉक खोल बाद, त्याची धमकी भेटते. तर स्मिथला काय होते, प्रोटेक्शन भेटते सेक्शन 32चं. तर हा होता आपला ओव्हरव्ह्यू सेक्शन 32चा. सेक्शन 32 मध्ये काही डाऊट्स होता तुम्हाला तर विचारून घ्या, नाही तर मग आपण नवीन टॉपिक चालू करूया, प्रायव्हेट डिफेन्सचा. त्याला काही डाऊट नाही आहे वाटतं. ओके, सेक्शन 33 बाकी आहे, ठीक आहे, तो घेऊयात आपण. तर सेक्शन 33 काय आहे, ऍक्ट कॉझिंग स्लाइट. सेक्शन 33 आणि तो आहे स्लाइट हार्म. स्लाइट हार्म, पेटी हार्म आहे, खूप क्षुल्लक आहे, खूप क्षुल्लक आहे, आणि तो ऑफेन्स मध्ये येत नाही. त्याने हेच म्हटलं की जर तुम्हाला स्लाइट हार्म होत आहे तर तो नो ऑफेन्स मध्ये, नो ऑफेन्स मध्ये. आता समजून घ्या. आता हा कुंभाचाच आपण एक्झाम्पल घेऊ. काय होत आहे, रेल्वे स्टेशन मध्ये खूप गर्दी होऊन राहिली, पब्लिक प्लेसमध्ये. आता गर्दीमध्ये हे लोक एकमेकांना धक्के मारत आहेत, याने याला धक्का मारला किंवा याने याला धक्का मारला. तर हे काय आहे, स्लाइट हार्म. स्लाइट हार्म, हे कोर्टात जाऊन केस टाकू शकत नाही किंवा FIR टाकू शकत नाही पोलिसांकडे जाऊन, की याने मला धक्का दिला. नाही, कारण की हे काय आहे, स्लाइट हार्म. स्लाइट हार्म. आता इथे फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये जे अश्लील किंवा इनडेसेंट ऑफेन्स येतात, जे की वुमनच्या अगेन्स्ट स्पेसिफिकली, तर ते याच्यामध्ये कव्हर नाही होत. फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती आहे ए, आणि ए काय करतो की एक वुमनच्या बॉटमला हात लावतो इनडिसेंटली, जाणून बुजून. तर हे कशामध्ये येणार, सेक्शन 354. तर इन्सल्टिंग मॉडेस्टी ऑफ वुमन, है ना. तर ते हे लक्षात ठेवा की हे स्लाइट हार्म मध्ये नाही येणार, हा स्पेसिफिकली ऑफेन्स बनणार. हा स्पेसिफिकली ऑफेन्स बनणार. आता तुम्हाला माहिती आहे, जो ऑफेन्स आहे, ऑफेन्स अगेन्स्ट वुमन आणि चाइल्ड, त्याच्यासाठी आपल्याला चॅप्टर 5 स्पेसिफिकली दिला आहे, आणि हा चॅप्टर 5 खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं गट फिलिंग आहे की चॅप्टर 5 मधून सगळ्यात जास्त आपल्याला प्री मध्ये हा क्वेश्चन्स येऊ शकतो, क्वेश्चन्स येऊ शकतात. आता यासाठी तुम्ही हा आता नवीन जो झाला आहे सेक्शन 74 मध्ये, ते सेक्शन 79 बघू शकता. ठीक आहे, हा जो आहे सेक्शन 74 आहे, सेक्शन 74. करेक्ट, करेक्ट, चंदा मॅमनी करेक्ट मला सांगितलं. आणि हे जी 354 ए पासून आहे ना, ए पासून ते डी पर्यंत, याच्यासाठी तुम्ही 75 to 78 बघा. ठीक आहे. तर हा झाला स्लाइट हार्म. स्लाइट हार्म बद्दल अजून तुम्हाला काही लक्षात ठेवायचं आहे, 77 वोयेरिझम करेक्ट. तर याच्या पलीकडे तर या सेक्शन मध्ये काहीच नाही आहे. हा, IPCचा जो सेक्शन आहे तो आहे 95. बस, काहीच चेंजेस नाही आहे दोघांमध्ये पण. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट नाही तर आपण नवीन टॉपिक चालू करूयात. ठीक आहे. ठीक आहे, आपण नवीन टॉपिक चालू करूयात. एक मिनिट. आपला नवीन टॉपिक आहे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. तर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सची रेंज काय आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, सेक्शन 34 to सेक्शन 44. सेक्शन 44. आणि IPC ची काय आहे, 96 to 106, ही IPC ची आहे. तर हा आपला नवीन टॉपिक आपण चालू करूयात. आता प्रायव्हेट डिफेन्स काय आहे ऍक्च्युली, यांनी सांगितलेलं आहे की राईट आहे, एक हक्क आहे.
आता राईट कोणत्या प्रकारचा आहे? फंडामेंटल आहे का? फंडामेंटल आहे का? तर फंडामेंटल नाही. पण हा एक नॅचरल राईट आपण म्हणू शकतो. नॅचरल राईट आहे. आणि नॅचरल सोबतच हा कसा आहे? स्टॅच्युटरी आहे. कारण की आपल्याला कोण देत आहे? BNS आणि IPC. आपण म्हणू शकतो की लॉनी दिलेला आहे. हा लॉनी पण दिलेला आहे, त्याला आपण स्टॅच्युटरी पण म्हणू शकतो. तर मी इथे लिहितो स्टॅच्युटरी राईट. स्टॅच्युटरी राईट. मग हा MCQ मध्ये येऊ शकते. आतापर्यंत किंवा MCQ मध्ये आला नाही. तर हा कसा आहे? नॅचरल राईट आहे आणि स्टॅच्युटरी राईट आहे. आता आपल्याला या सेक्शन्स मध्ये राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स दोन प्रकारचे, म्हणजे दोन गोष्टीमध्ये आपण हा राईट एक्झरसाइज करू शकतो. तर दोन कोणत्या गोष्टी? एक तर आहे बॉडी, एक तर आहे फर्स्ट म्हणजे बॉडी. आपली बॉडी वाचवण्यासाठी किंवा दुसऱ्याच्या ह्युमन बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी प्रायव्हेट डिफेन्स आपण एक्सरसाइज करू शकतो. आणि सेकंड तो आहे प्रॉपर्टी. PROPERTY. तर बॉडी आणि प्रॉपर्टी याचा डिफेन्ससाठी, याचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण काय राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा उपयोग किंवा एक्सरसाइज हा राईट आपण इन्व्होक करू शकतो, यूज करू शकतो. तर हे झालं आपलं बेसिक. हे झालं बेसिक. पण हा राईटचा नेचर कसा आहे? हा नेचर कसा आहे? हा ऑब्सोल्यूट आहे का? ऑब्सोल्यूट आहे का? तो ऑब्सोल्यूट बिलकुल नाही आहे. तर मी याला म्हणणार नॉट ऑब्सोल्यूट. हा ऑब्सोल्यूट तर बिलकुल नाही आहे. आता ऑब्सोल्यूट काऊन नाही आहे? कारण की हा काही लिमिटेशन सोबत येतो, काही रेस्ट्रिक्शन्स पण आहेत, काही अपवाद पण आहेत, काही एक्सेप्शन्स पण आहेत. फॉर एक्झाम्पल जसं फ्रीडम ऑफ स्पीच, हा ऑब्सोल्यूट नेचरचा नाही आहे राईट. तुम्ही शिवीगाळ नाही करू शकत, अश्लील भाषा बोलू शकत नाही. तर ते काय झालं? रेस्ट्रिक्शन झाले. तर सिमिलरली राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स मध्ये पण काही रेस्ट्रिक्शन्स आहेत. तर मग हे रेस्ट्रिक्शन्स कुठे दिले आहेत? तर मग आपल्याजवळ 3 सेक्शन आहेत. ते 3 सेक्शन लक्षात ठेवा. पहिले मी IPC चे सांगतो. तर तो आहे 99, मग आहे 100 आणि नंतर आहे 103. सेक्शन 99, सेक्शन 100 आणि सेक्शन 103. तेच मग BNS चे आपण बघून घेऊयात. तर BNS चा इथे 37, हा आहे सेक्शन 38 आणि हा येईल सेक्शन 41. ठीक आहे. तर हे झाले BNS चे आणि हे झाले IPC. तर या 3 सेक्शन मध्ये रेस्ट्रिक्शन्स आहेत. हा मेन सेक्शन, सेक्शन 99, ज्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स दिले आहेत. आता एक्झाम्पल काय आहे? जर तुमच्या विरोधात गुड फेथ मध्ये जर कोणती पब्लिक अथॉरिटी किंवा पोलीस किंवा पब्लिक सर्वंट ऑफेन्स करताय किंवा गुन्हा करताय जो की जस्टिफायबल बाय लॉ नाही आहे, तुम्हाला अरेस्ट करताय, इलिगल अरेस्ट करताय, जस्टिफायबल बाय लॉ आहे नाही तिथे, तर त्या पोलीस अथॉरिटीला प्रोटेक्शन इथे, त्या पोलीस अथॉरिटीला इथे प्रोटेक्शन भेटणार ती दुसरी गोष्ट. पण आपण त्याच्या विरोधात काही करू शकत नाही. त्याच्या विरोधात हा राईट जो आहे आपण यूज करू शकत नाही. तर हा एक रेस्ट्रिक्शन आहे. तशा प्रकारचे रेस्ट्रिक्शन सेक्शन 99 मध्ये दिले आहेत. तर हा एक एक्झाम्पल झाला रेस्ट्रिक्शनचा. ठीक आहे. चला, तर आपण थोडं याच्यावर काही पॅरा किंवा कंटेंट काही लिहून घेऊ रिव्हिजन पर्पज साठी. मी नेक्स्ट पेज ओपन करतो. पहिली लाईन काय आहे? राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, मी शॉर्ट मध्ये PD लिहितो, इज नॅचरल अँड स्टॅच्युटरी राईट. इज नॅचरल अँड स्टॅच्युटरी राईट. स्टॅच्युटरी राईट. Statutory right of every human being. Of every human being. Of every human being. आता हा कशावर बेस्ड आहे? तर इट इज बेस्ड ऑन
It is based on प्रिन्सिपल ऑफ सेल्फ प्रिझर्वेशन. आत्मसंरक्षणचा एक तत्व आहे त्याच्यावर आधारित द प्रिन्सिपल ऑफ सेल्फ प्रिझर्वेशन. सेल्फ प्रिझर्वेशन ब्रॅकेटमध्ये लिहू शकता. इट इज इट इज इन ड्युटी ऑफ, हे एक ड्युटी आहे ऑफ द मॅन ऑफ द मॅन ऑफ द मॅन टू हेल्प हिमसेल्फ. स्वतःची मदत करण्याची हे कर्तव्य आहे. टू हेल्प हिमसेल्फ. ठीक आहे. हा झाला पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट तुम्ही लिहू शकता की हा रेट्रिब्युटिव्ह नाही आहे. रेट्रिब्युटिव्ह नाही आहे. तर व्हॉट डू आय मीन बाय रेट्रिब्युटिव्ह? तर रेट्रिब्युटिव्ह म्हणजे बदला. रेट्रिब्युशन म्हणजे बदला. आता हा बदला घेण्याच्या भावनेचा नाहीये. तुम्ही यामध्ये बदला नाही घेऊ शकता. तुम्ही याला फक्त टाळू शकता. बट प्रिव्हेंटिव्ह आहे. कसा आहे? प्रिव्हेंटिव्ह नेचर आहे याचा. रेट्रिब्युटिव्ह नाही आहे. ठीक आहे. आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं की इट इज इट इज इट इज सब्जेक्ट टू. सब्जेक्ट टू. सब्जेक्ट टू म्हणजे रेस्ट्रिक्शन सेक्शन 99 कॉमा सेक्शन 100 अँड सेक्शन 103. हां, मला BNS ची लिहावं लागेल ना. 37, 38 अँड 41 अँड 41. ठीक आहे. एवढंच सफिशियंट आहे फक्त रिव्हिजन पर्पजसाठी. डीप मध्ये तुम्ही गेलोच नाही. एकदा लिहून झाल्यावर सांगा. काही डाऊट आहे तर ते पण विचारा. चला मग आपण समोर जाऊया. आता आपण काय करूयात की एक इंडेक्स लिहून घेऊयात. ज्या प्रकारे आपण जनरल एक्सेप्शन साठी इंडेक्स तयार केला होता. तर टॉपिक तर लिहून घ्या राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आणि रेंज होती 34 to 44 म्हणजेच 96 to 106. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स त्याचा आपण इंडेक्स तयार करूयात. तर पहिला आहे जनरल प्रोव्हिजन. काही जनरल गोष्टी सांगितल्या आहे प्रायव्हेट डिफेन्स बद्दल. जनरल प्रोव्हिजन तर ते दिले आहेत सेक्शन 96. हा सॉरी, मी पहिले BNS चे लिहून घेतो ना. पहिले BNS सेक्शन 34 टू सेक्शन 37. मग ब्रॅकेटमध्ये 96 to 99. सेकंड येईल प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी. तर मी शॉर्ट मध्ये लिहितो PD ऑफ बॉडी. तर ते आहे सेक्शन 38 to 40 ब्रॅकेटमध्ये 100 to 102. थर्ड इथे येईल प्रायव्हेट डिफेन्स ऑफ प्रॉपर्टी. बॉडी झालं, आता प्रॉपर्टी. प्रॉपर्टी प्रॉपर्टी आहे सेक्शन 103. हा सॉरी, BNS लिहावं लागेल. तर 41 to 43. 41 to 43. 103 to 105. मग फोर्थ, आता हा जो प्रायव्हेट डिफेन्स आहे हा अगेन्स्ट इनोसंट पर्सन आहे. तर मग इथे मी लिहितो हर्ट टू इनोसंट पर्सन.
हार्ड टू इनोसेंट पर्सन. इनोसेंट पर्सन. तर हा आहे सेक्शन. लास्ट आहे 44. इथे मी ब्रॅकेटमध्ये 106. ठीक आहे, तर हा सिंपल असा इंडेक्स बनलाय आपला. तर मेन सेक्शन बघूयात आपण. स्टार्टिंग फ्रॉम 34 म्हणजे 96. हो, ठीक आहे. हा आहे सेक्शन 34 म्हणजेच आपला 96 IPC. आता हा जो सेक्शन आहे ना, हा इंटरेस्टिंग आहे आपल्यासाठी. काऊन इंटरेस्टिंग आहे? कारण की हा सेक्शन दोनदा आला आहे. सेक्शन एकच लाईनचा आहे, पण दोनदा आला आहे. आता यांनी क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, हे स्टेटमेंट दिलं आहे की नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन इन एक्झरसाइज ऑफ द. मग हे आन्सर आहे तुमचं. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. ब्लँक स्पेस दिली आहे आणि खाली मग तुम्हाला काय ऑप्शन्स दिले आहे, चार. तुम्हाला ओळखायचं आहे तर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. बस, सिम्पल आहे. दोनदा आलेला आहे आणि हाच सेक्शन रिपिटेटिव्ह आहे. हाच सेक्शन येऊन झाला आपल्या एक्झाम मध्ये. हे 2015 नंतरच सांगतो आम्ही, दोनदा आलेलं आहे. आणि याच्या नंतर, या सेक्शन नंतर कोणते क्वेश्चन मला दिसले पण. हा सेक्शनच मेन आहे फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ. तर याच्यात काही डिफरंट करायचं गरजच नाही आहे आपल्याला. आणि सिम्पल म्हटलं आहे की नथिंग दन ऑफेन्स विच इज डन इन एक्झरसाइज ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. जर तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्झरसाइज करत आहे तर तो ऑफेन्स होणार नाही. जर तुम्ही कोणता ऑफेन्स पण कराल तरी पण तो ऑफेन्स होणार नाही. बस, सिम्पली सिम्पली त्यांनी हेच म्हटलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही फक्त ऑफेन्सची डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. तर ऑफेन्सची डेफिनेशन या ऍक्टमध्ये कुठे दिली आहे सांगू शकता? 224 मध्ये दिली आहे. 224 मध्ये दिली आहे. पण BNSS मध्ये म्हणजे सीआरपीसी मध्ये 2N मध्ये दिली असेल. आणि 2N म्हणजे तुम्हाला 2Q बघायचं आहे. 2Q. इथे मी 2Q लिहा. इथे 2Q आणि हा N. नाही, N. 2Qच लक्षात ठेवा. 2Qच लक्षात ठेवा BNSS चा. फक्त 2N सीआरपीसी मध्ये. ठीक आहे. आता डेफिनेशन चांगली कोणती आहे? तर डेफिनेशन ही मला बेटर वाटते, थोडी एक्झॉस्टिव्ह वाटते. पण यामध्ये एक एलिमेंट आहे कॅटल ट्रेसपास ऍक्टचा. सेक्शन 20 कॅटल ट्रेसपास ऍक्ट. कॅटल ट्रेसपास ऍक्ट. तर बाकी सेक्शन मध्ये हे पण क्वेश्चन मध्ये आलेलं आहे कॅटल ट्रेसपास ऍक्ट सेक्शन 20 ऑफेन्स सोबत. पण सेक्शन 24 आहे ना, हा यांनी खूप एक्झॉस्टिव्ह तर नाही म्हणता येईल, पण या ऍक्ट पुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. कारण की यांनी सेक्शन्स लिहिले ए आणि बी. म्हणजे तुम्ही वाचून घ्या एकदा सेक्शन 224 ला. तुम्ही एकदम रट्टा पण मारू शकत नाही, कारण की सेक्शन्सची लिस्ट दिली आहे. एक्सेप्शन, असं एक्सेप्शन. तर मोस्ट ऑफ द सेक्शन्स मला वाटतं ऑफेन्स अगेन्स्ट ह्युमनच आहे. तुम्ही एकदा बघू शकता त्याला. तर बघाच तुम्ही याला सेक्शन्सला ऑफेन्सच्या. आता मेन जे लाईन आहे या ऑफेन्सची, तर मेन लाईन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पनिशेबल बाय लॉ अंडर दिस संहिता. किंवा ऑफेन्स मीन्स, याने म्हटलंय ऑफेन्स मीन्स अ थिंग्स, मेड पनिशेबल. अशा सर्व गोष्टी जे की पनिशेबल केल्या आहेत. पनिशेबल पनिशेबल बाय धिस संहिता. बाय धिस संहिता. आता याच्यानंतर त्यांनी बट लावलाय परंतु, आणि मग नंतर ए आणि बी.
तर हे ए आणि बी करणं थोडं अवघड आहे. ठीक आहे. मेन तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे, मीन्स अ थिंग मेड पनिशेबल बाय दी संहिता. तुम्ही हे वाचून घ्या. ठीक आहे. बाकी या सेक्शन मध्ये काहीच नाही. बेसिक सेक्शन होता हा बेसिक सेक्शन आहे. आता जो 35 आहे, सेक्शन 35 आणि सेक्शन म्हणजे सेक्शन आयपीसीचा कोणता होईल 97. यामध्ये यामध्ये रियालिटीमध्ये जे प्रायव्हेट डिफेन्स आहे ते कशासाठी आहे ते एक्सप्लेन केलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता 35चं एक्सप्लेनेशन या सेक्शनमध्ये आहे, की प्रायव्हेट डिफेन्सला यांनी एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे. तर तो आपण सेक्शन बघूयात. आणि नेक्स्ट पेज. ठीक आहे. हा आहे सेक्शन 35. तुम्ही स्ट्रक्चर बघा, तुम्ही सेक्शन 35चा म्हणजे सेक्शन 97चा स्ट्रक्चर कसा आहे ते, आणि ए आणि बी. म्हणजे ए मध्ये काय आहे, बॉडी बॉडी ह्युमन बॉडी, आणि याच्यात काय म्हटलंय प्रॉपर्टी प्रॉपर्टी. तर या दोनच गोष्टीसाठी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आपण दोन गोष्टीसाठी एक्सरसाइज करू शकतो. एक तर आहे ह्युमन बॉडी आणि एक तर आहे प्रॉपर्टी. ठीक आहे. पण याच्यात मेन काय म्हटलं आहे ना, सब्जेक्ट टू रेस्ट्रिक्शन्स कंटेन्ड इन सेक्शन 37. 37 म्हणजे 99 आयपीसी. तसं पाहिलं तर सेक्शन रेस्ट्रिक्शन 3 सेक्शन्स मध्ये आहे, पण यांनी 37 मेन म्हटलं आहे. एव्हरी पर्सन हॅज अ राईट टू डिफेंड. आता डिफेन्स कशाचा, बॉडीचा आणि प्रॉपर्टीचा. तर हीच ओन बॉडी म्हटलं आहे, स्वतःची बॉडी, अँड द बॉडी ऑफ एनी अदर पर्सन. कोणत्याही पर्सनची, ते इंटरेस्टेड पर्सन नाही म्हटलं, एनी अदर पर्सन, कोणताही व्यक्ती, त्याचाही तुम्ही जीव वाचवू शकता अगेन्स्ट एनी ऑफेन्स अफेक्टिंग द ह्युमन बॉडी. ठीक आहे. आता यामध्ये मर्डर होऊ शकते, कल्पेबल होमिसाइड होऊ शकते, किंवा हर्ट होऊ शकते, ग्रीवियस हर्ट होऊ शकते. हे वाचवण्यासाठी किंवा हे टाळण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स एक्सरसाइज करू शकता. ठीक आहे. आता प्रॉपर्टीमध्ये काय म्हटलंय, प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला 4 टाइप्स ऑफ ऑफेन्स लक्षात ठेवायचे. जर हे 4 टाइप्स ऑफ ऑफेन्स होत असेल तर तुम्ही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता. फर्स्ट आहे थेफ्ट, मग नंतर आहे रॉबरी, थर्ड आहे मिस्ट्रीफ, आणि चौथा आहे क्रिमिनल ट्रेसपास. या केसेसमध्ये तुम्ही, आणि अटेम्प्टच्या केसमध्ये, ह्या चार ऑफेन्सचा अटेम्प्ट कमिट थेफ्ट, रॉबरी, मिस्ट्रीफ ऑर क्रिमिनल ट्रेसपास, या गोष्टी होत असेल, किंवा ते प्रॉपर्टी तुमची मुव्हेबल राहू शकते किंवा इनमुव्हेबल राहू शकते, तर तुम्ही काय करू शकता, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स यूज करू शकता. ठीक आहे. तर हा सिम्पल होता एक्सप्लेनेटरी सेक्शन असा होता सेक्शन 34चा. ठीक आहे. सेक्शन 35 यामध्ये काही डाऊट नसेलच तर आपण नेक्स्ट सेक्शन बघूयात. हा आहे सेक्शन 36. हो, नेक्स्ट सेक्शन वरती जाऊ. सेक्शन 36 मध्ये इल्युस्ट्रेशन आहे, ते आपण नंतर बघूयात. यामध्ये काय म्हटलं, व्हेन अन ऍक्ट विच वुड अदरवाइज बी सर्टन ऑफेन्स. कोणता पण ऍक्ट जर तो सर्टन ऑफेन्स आहे, अदरवाइज म्हटलं आहे, अदरवाइज ऑफेन्स होत असला असता, इफ नॉट दॅट ऑफेन्स, तर हा ऑफेन्स नाही होणार. बाय रिझन ऑफ यूथ, काऊन नाही होणार, तर जोशमध्ये जर तुम्ही करत आहे, बाय रिझन ऑफ यूथ, द वॉन्ट ऑफ मॅच्युरिटी ऑफ अंडरस्टँडिंग. आता मॅच्युरिटी ऑफ अंडरस्टँडिंग कोणामध्ये नाही राहू शकत, चाइल्डमध्ये नाही राहू शकत, अनसाउंड माइंडमध्ये नाही राहू शकत, आणि इंटॉक्सिकेशन ऑफ द पर्सन डुईंग दॅट. तर अशा प्रकारचे पर्सन ऍक्ट करतात, ऑर बाय रिझन ऑफ एनी मिसकन्सेप्शन, आणि मिसकन्सेप्शन पण जोडलेलं आहे, म्हणजे गलतीनं, मिसकन्सेप्शन ऑन द पार्ट ऑफ दॅट पर्सन, गलतीनं जर गुन्हा करत आहे. एव्हरी पर्सन हॅज द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट दॅट ऍक्ट विच ही वुड हॅव इफ द ऍक्ट बिअर दॅट ऑफेन्स. म्हणजे समजून घ्या, एक पर्सन आहे ए, कसा आहे, अनसाऊंड पर्सन आहे.
आणि तो तुम्हाला मारत आहे, एका पर्सनला मारत आहे, बी ह्याला मारत आहे, मारायला आला किंवा हर्ट कॉज करत आहे, तर बी पाशी राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे का? तर प्रायव्हेट डिफेन्सचा राईट आहे का? जर या सेक्शनला आपण वाचलो, हा सेक्शन म्हणते हो, हा सेक्शन म्हणते हो, तर याचा आन्सर आहे येस. आता अनसाऊंड माइंडच्या जागी चाइल्ड पण राहू शकतो, हा ना, कारण की याच्यात चाइल्ड म्हटलाय, मॅच्युरिटी ऑफ अंडरस्टँडिंग म्हटलंय, हा ना. त्याच्या पण विरोधात तुम्हाला प्रायव्हेट डिफेन्स आहे. किंवा इंटॉक्सिकेटेड पर्सन आहे, दारू पिऊन तो हर्ट कॉज करत आहे, तर त्यावेळेस पण आपल्याला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे. किंवा ए मिसकन्सेप्शन मध्ये किंवा गलतीनी गलतीने त्याला वाटत आहे एला की आपण चोर आहोत, म्हणून तो आपल्याला कन्फाईन करत आहे, रॉंगफुल रिस्ट्रेंट कॉज करत आहे, तर अशा वेळेस पण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे. ठीक आहे, मिसकन्सेप्शन लिहिणार होतो मी त्या, मिसकन्सेप्शन. ठीक आहे, तर सिम्पल हे सेक्शन 36 हे सांगत, म्हणजे तुम्ही इनोसंट पर्सनच्या अगेन्स्ट मध्ये पण तुम्ही प्रायव्हेट डिफेन्स घेऊ शकता. इवन दो आता एनी कोणता ऑफेन्स केला आहे का, ऍक्च्युली तसं पाहिलं तर एनी कोणता ऑफेन्स केला आहे का, तर नाही केला, तरी पण आपल्याला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे, असं सेक्शन 36 म्हणतं आहे. ठीक आहे, तर आपण इलिस्ट्रेशन बघूयात. इलिस्ट्रेशन एक सिम्पल इलिस्ट्रेशन दिलं आपल्याला, मी हे एक्सप्लेन पण केलं आहे आताच, की झेड काय आहे, अनसाउंड. तो काय करते, अटेम्प्ट टू किल ए, म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर, इथे अटेम्प्ट टू मर्डर म्हणू शकतो आपण, अटेम्प्ट टू मर्डर. आता या केसमध्ये काय म्हटलं आहे, झेड इज गिल्टी ऑफ नो ऑफेन्स. आता हा ऑफेन्स नाही आहे, कारण की हा काय अनसाउंड आहे. आता अनसाउंड पर्सननी कोणता पण ऑफेन्स केला तर तो होते का, नाही होत. तर याचा सेक्शन सांगा मला, याला कोणत्या सेक्शन मध्ये प्रोटेक्शन भेटणार झेडला. बट ए हॅज द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, तरी देखील ए ला प्रायव्हेट डिफेन्सचा राईट आहे. मग आपण असं प्रिझ्युम करणार की एक झेड हा अनसाऊंड नव्हता, साऊंडच आहे, अनसाऊंड नसून साऊंड आहे. ठीक आहे, नाही झेडला मी झेडला विचारलं, एला नाही, एला तर 36 मध्येच. ठीक आहे ना, करेक्ट, करेक्ट. 22 मध्ये का, 36 मध्ये तर एला प्रोटेक्शन भेटणार, झेडला कसं भेटणार? इथपर्यंत लक्षात आला, काही डाऊट आहे? चंदा मॅमनी करेक्ट सांगितलं, 22, म्हणजे IPC 84. हा, ठीक आहे ना मॅम, IPCचा 84 आणि हा सेक्शन 36. चला, इथपर्यंत समजलं आहे तुम्हाला, तर नेक्स्ट आपण इलिस्ट्रेशन बघूयात. तर हा आहे नेक्स्ट इलिस्ट्रेशन. आता इथे म्हटलंय ए एंटर्स बाय नाईट अ हाऊस विच ही इज लिगली एंटायटल टू एंटर. म्हणजे इथं काय म्हटलंय, घर आहे, एक हाऊस आहे, हे हाऊस आहे, आणि रात्रीची वेळ आहे, नाईट म्हटलं आहे ना, नाईट रात्रीची वेळ आहे. आणि इथे इथे याच्यापाशी लिगल राईट आहे की हा एंटर करू शकतो या घरामध्ये. आता झेड इन गुड फेथ, आता दुसरा व्यक्ती आहे झेड, आणि हा गुड फेथ मध्ये काम करत आहे. गुड फेथ म्हणजे या सेक्शन मध्ये पण गुड फेथचा एलिमेंट आहे इलिस्ट्रेशन मध्ये. टेकिंग ए फॉर अ हाऊस ब्रेकर, आता झेडला काय वाटते, मिसकन्सेप्शन. आता हा मिसकन्सेप्शनचा चांगला एक उदाहरण आहे. आता एला मिसकन्सेप्शन होतं, कसली मिसकन्सेप्शन, की ए काय आहे, हाऊस ब्रेकिंग हा गुन्हा करताय किंवा हाऊस ट्रेसपास करताय. हाऊस ब्रेकिंग बरोबर आहे, इथं हाऊस ब्रेक म्हटलं, अटॅक्स ए, तर मग झेड काय करते, ए वरती अटॅक करते. हियर झेड बाय अटॅकिंग ए अंडर दिस मिसकन्सेप्शन कमिट्स नो ऑफेन्स. त्याने म्हटलं की नो ऑफेन्स,
आता हा नो ऑफेन्स कोणत्या सेक्शन मध्ये होईल? मला तो सेक्शन सांगा आता. बट ए हॅज द सेम राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट. तर जेव्हा झेड अटॅक करत आहे, अटॅक करत आहे कोणावर, ए वर, तर ए ला आपण प्रायव्हेट डिफेन्सचा राईट आहे. बेसिकली हेच सांगितलं. प्रायव्हेट डिफेन्सचा अधिकार आहे अगेन्स्ट झेड, विच ही वुड हॅव इफ झेड वी आर नॉट ऍक्टिंग अंडर दॅट मिसकन्सेप्शन. ठीक आहे. तर याला आपण प्रिझ्युम नाही करणार की हा झेडला मिसकन्सेप्शन आहे. याचा सेक्शन सांगा मला. झेडला कोणत्या सेक्शन मध्ये प्रोटेक्शन भेटणार? हे नाही ना मॅम, म्हणताय सेक्शन 30. सेक्शन 30 तर कन्सेंटचा भाग झाला ना. सेक्शन 30 मध्ये विदाउट कन्सेंट आहे ना. मिसकन्सेप्शन नाही आहे सेक्शन 30 मध्ये, विदाउट कन्सेंट आहे. नाही ना मॅम. मी तुम्हाला हिंट देतो, आपण कॉन्ट्रॅक्ट चा सेक्शन 14 बघितला होता, तो सेक्शन करताना. करेक्ट, सेक्शन 28. सेक्शन 28. मी काऊन सेक्शन 14 सांगितलं कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा, मी तुम्हाला सांगितलं होतं की निगेटिव्हली डिफाईन्ड आहे कन्सेंट. पण त्याही मध्ये एकदम सेक्शन 28 पण एकदम करेक्ट नाही आहे. कारण की फक्त कन्सेंटला डिफाईन केला आहे, निगेटिव्हली डिफाईन केला आहे फक्त, की काय नसलं पाहिजे कन्सेंट. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आला? काही डाऊट आहे विचारू शकता, 1 मिनिट झाला आपल्याजवळ फक्त.